ओम श्री परमात्मने नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम. गोपाल कृष्ण महाराज की जय. आपला प्रवास भक्तींचे विविध मार्ग बघण्याचा जो सुरू आहे, त्याच्यातील आता आपण 8व्या पायरीवरती येऊन पोचलेलो आहोत. नवविधा भक्तींचं वर्णन करताना जर एक गोष्ट आपण प्रकर्षाने बघितली असेल, एक साम्यत्व जर आपण बघितलं असेल, तर ते म्हणजे भक्ती करताना आपला स्वतःचा स्वार्थ तिथे गळला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भक्तीमध्ये आपपरभाव असूच शकत नाही. तुम्ही कोणत्याही भक्तीचं उदाहरण घ्या, त्या भक्तीमध्ये भक्ताचा अहंकार जोपर्यंत जमीनदोस्त होत नाही, भक्ताचा स्वार्थ जोपर्यंत संपत नाही, भक्ताचा व्यवहारीपणा जोपर्यंत नाहीसा होत नाही, तोपर्यंत त्या भक्तीला परिपूर्णता येऊ शकत नाही. आपण सगळ्या भक्तींचं उदाहरण घेतलं. श्रवण भक्ती परीक्षित राजाने केली. राजा होता, राजा असण्याचा अहंकार वेगळाच असतो आणि तो अहंकारच त्याच्या मृत्यूला कारणीभूत झालेला आहे. परंतु वेळ निघून जाण्याच्या आधीच त्याला सद्बुद्धी झाली आणि देवाच्या कृपेने शुकाचार्यांनी सांगितलेलं भागवत सर्व संग परित्याग करून परीक्षित राजाने श्रवण केलं आणि 7 दिवसात त्याचा श्रवण भक्तीने उद्धार झालेला आहे. कीर्तन करताना नारद मुनी कधीही स्वतःला ज्याचं कीर्तन करतात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मानत नाहीत, मानूही शकत नाहीत कधीच. आणि म्हणून ते अतिशय भगवंताचे आवडतेत. स्मरण भक्ती प्रल्हादाने केली. दैत्य कुळात जन्म झाला, हे फार लक्षात घेण्यासारखं आहे. आपला जन्म कुठे होतो खरं तर ना, हे आपल्या हातात नाही. आपला जन्म कोणत्या कुळात होतो, ते कुळ कसं आहे, चांगलं आहे नाही चांगलं आहे, आपल्याला मिळणारी माणसं कशी असणार आहेत, याचा आपल्यावर आपलं काही नियंत्रण नसतं या सगळ्यावरती. परंतु तरीसुद्धा बाह्य परिस्थितीला बळी न पडता, बाह्य परिस्थितीमुळे मनाचा उद्वेग होऊ न देता भगवंताचं अखंड स्मरण करण्याचं काम प्रल्हादांनी करून दाखवलेलं आहे. राजवैभव त्याच्याकडे होतं. हिरण्यकश्यपू हा राजाच होता. परंतु ते राजवैभव तुच्छ मानून सदैव भगवंताचं स्मरण, घरच्यांचा विरोध होत असतानाही परमार्थ टाकलेला नाही, या अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. तर अशी चिकाटी, अशी जिद्द प्रल्हादाची स्मरणभक्तीमधून आपल्याला दिसून येते की कशाचा मोह नाही आहे आणि कशाचा उद्वेगही नाही आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम. पादसेवन भक्तीमध्ये तर अहंकाराचा लवलेश उरूच शकत नाही, कारण लक्ष्मीची जागाच मुळात नारायणाच्या पायाशी. जर आपण आपली जागा भगवंताच्या पायाशी मानत असू तर भगवंताचे आपण लाडके होणारच. अजून कोण बसलं पायाशी भगवंताच्या? अजून पायाशी भगवंताच्या बसला तो अर्जुन, आणि त्याच्याच भक्तीचं वर्णन आज आपण पाहणार आहोत. ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर युद्ध प्रारंभ होण्याच्या आधी काही दिवस दुर्योधन आणि अर्जुन दोघेही श्रीकृष्णाकडे मदत मागायला गेले. त्यावेळेला दुर्योधन तर पहिले गेला, पण जिथे अभिमान आहे,
जिथे राजसत्ता भोगण्याची लालसा आहे, जिथे अहंकाराचा ताठा आहे, तो स्वभाव कोणाच्याही पायापाशी बसूच शकत नाही. इतर माझ्या पायापाशी बसावेत असं ज्या व्यक्तीला वाटतं, ती व्यक्ती स्वतः दुसऱ्यांच्या पायापाशी बसूच शकत नाही. तेच दुर्योधनाचं झालं. परंतु जेव्हा अर्जुन गेला, तेव्हा तो भगवंताच्या पायाशी बसलेला आहे. आणि जेव्हा श्रीकृष्ण उठून बसले, तेव्हा सर्वप्रथम त्यांनी अर्जुनाकडे पाहिलं आणि त्याची विचारपूस केली. याच्यातून एक गर्भित अर्थ अगदी स्पष्ट आहे. अहंकार ज्याच्याकडे आहे, त्याच्याकडे भगवंत पाठच फिरवतात. उठून बसल्यानंतर पाठ कोणाकडे झाली? दुर्योधनाकडे झाली. पायाशी कोण आहे? अर्जुन. त्याच्याकडे पहिलं लक्ष गेलेलं आहे. या सगळ्या गोष्टींमधून छोट्या छोट्या गोष्टींमधून अनेक मोठे अर्थ घेण्यासारखे असतात. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम, या 3 भक्ती आपण बघितल्या. अर्चन म्हणजे पूजा करणे, आणि ही पूजा करताना मी तुम्हाला मानस पूजेबद्दल वर्णन तुमच्या पुढे मी केलं होतं. पूजा कशी असावी? त्या पूजेमध्ये प्रतारणा नसावी, त्या पूजेमध्ये व्यवहार नसावा. पूजा करायची, हात जोडायचे आणि देवा एवढं माझं कर रे बाबा. मग त्या पूजेला कमीपणा येतो. भगवंत स्वतःहून जे देतो की नाही, ते आपण मागतो ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने उच्च आणि कितीतरी पटीने अनंत असतं. आपण मागतो एवढंसं, म्हणून आपण परमेश्वराची पूजा करताना, कारण सर्वसामान्य माणसाला एक सोपी सरळ साधणारी भक्ती म्हणजे अर्चन भक्ती आहे. परंतु अर्चन भक्तीमध्ये आपण जर काही मागत असू, तर त्या भक्तीला तिथे निश्चित कमीपणा प्राप्त होतो. वंदन भक्ती, वंदन भक्तीमध्ये सुद्धा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी मनुष्य या संसारामध्ये अनेकांना वंदन करतो. परंतु हे शरीर ज्या भगवंतानी दिलंय, ज्याचा माज खरं तर मी करायला नको, पण अनेक जणांना आपल्या शरीराचा, या शरीरामार्फत किंवा वंशावळीमुळे मिळालेल्या धनाचा एक वेगळाच अहंकार असतो. त्याच्यामुळे कोणासमोर झुकणं, वंदन करणं हे तर स्वभावात बसतच नाही. परंतु अध्यात्मामध्ये जर आपल्याला जर खरंच प्रगती करायची असेल, मूळ अहंकार टाकणं पहिलं कर्तव्य. आणि दुसरं कर्तव्य, ज्या सद्गुरूंमुळे मला अध्यात्माची प्राप्ती होणार आहे, अशा सद्गुरूंच्या पायी वंदनीय त्यांना मानणं, त्यांच्या पायी वंदन करणं, हे माणसाचं अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आहे. म्हणून जो संसारात आहे, त्याला भक्ती साधायची असेल, तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवावी लागते, की आपल्याला काय हवंय हे त्यागावं लागतं. त्याग अतिशय महत्त्वाचं आहे. कारण एकदा दास्य भक्ती, आता 8वी भक्ती सुरू आहे. सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती, या 2, 8 आणि 9 नंबरची भक्ती झाली, की मी आत्माराम घ्यायला सुरुवात करणार आहे. समर्थांनी लिहिलेला आत्माराम आणि त्याचा पहिलाच समास त्याग निरूपण आहे. आपल्याला जे हवंय ते त्यागता आलं पाहिजे. किती मोठी गोष्ट आहे मला सांगा. मला काय हवंय बघा, वंदन भक्ती, दास्य भक्ती म्हणजे तर नम्रपणाची परिसीमा आहे, की तुझी आज्ञा, तुझ्या मुखातून येणारे शब्द, याच्या पलीकडे माझी बुद्धी नाही. हनुमंताचं उदाहरण मी आपल्याला दिलं होतं. हनुमंत इतकं सर्वश्रेष्ठ पराक्रमी, जो सीतेला सहज आणू शकला असता लंकेतून, परंतु आज्ञा म्हणजे काय? खरंच हे सगळं शिकण्यासारखं आहे. हे नवविधा भक्तींचे जी उदाहरणं आपण ऐकतो, वाचतो, पाहतो, परंतु त्याचा गर्भितार्थ आपण किती लक्षात घेतो, हे फार जाणून घेण्यासारखं आहे बरं. आता काय मी तुम्हाला सांगत होतो, की जर आपल्याला भक्ती साधायची असेल, तर आपल्याकडनं त्याग घडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो त्याग जेव्हा घडतो, की मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाहीये. भगवंताला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. हे जेव्हा माणसाला परिपूर्ण कळतं आणि वळतं की नाही, तिथे सख्य भक्तीचं मूळ आहे.
सख्य भक्तीचा शब्दशः अर्थ घेऊ नका, की परमेश्वराला मित्राप्रमाणेच मानायचं. परमेश्वराला आपण मित्र मानायचं नाहीये. परमेश्वरांनी आपल्याला मित्र मानणं आवश्यक आहे. ती सख्य भक्ती आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला मित्रत्वाचा दर्जा दिलेला आहे. अन्यथा अर्जुनाला तर श्रीकृष्ण सदैव वंदनीय राहिलेले आहेत. ज्या वेळेला सारथी बनून भगवंत अर्जुनाच्या समोर आले, त्यावेळेला अर्जुनाने ही गोष्ट प्रथमतः नाकारलेली आहे, की अरे भगवंता, तू माझा सारथी होणार, तू तर पूजनीय आहेस, माझ्यासाठी तू वंदनीय आहेस. असे असता माझ्या रथाचं सारथ्य तू करावं, हे मला अपेक्षित नाही. आता श्रीकृष्ण असतो, श्रीकृष्णाने त्याच्यावरही फार मार्मिक उत्तर दिलंय अर्जुनाला. श्रीकृष्ण म्हणतात, जोपर्यंत तुझ्या रथाची धुरा लगाम माझ्या हातात आहे, तोपर्यंत तुला मी भरकटू देणार नाही. किती याच्यात गर्भितार्थ आहे लक्षात घ्या. बाह्यार्थाने श्रीकृष्ण म्हणतायत, जोपर्यंत तुझ्या रथाचा लगाम माझ्याकडे आहे, तोपर्यंत मी तुला भरकटू देणार नाही. पण आध्यात्मिक अर्थ बघा याचा. आणि खरंच जोपर्यंत आपण आपल्या मनाचा, इंद्रियांचा लगाम जोपर्यंत भगवंताच्या हातात देत नाही ना, तोपर्यंत आपल्याला रुळावरती राहणं अशक्य आहे, मी तुम्हाला सांगतो. कारण मोहाची इतकी ठिकाणं आहेत, इतका मोह, इतकी माया भगवंतांनी या जन्मामध्ये भरलेली आहे की नाही सांगू तुम्हाला, की काय तुम्ही 2 मिनिटं ध्यान लावलत ना, त्यातलं 1 मिनिटं मन बाहेर भटकायलाच जातं म्हणून समजा. इतकं मन आपलं, इंद्रिय आपली या वासनेमध्ये आणि मायेमध्ये अडकलेली आहेत. हा लगाम भगवंताच्या हातामध्ये जसा अर्जुनाने देण्यास मान्य केलं, त्याचप्रमाणे आपणही जर का आपल्या इंद्रियांचा, मनाचा लगाम भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या चरणी अर्पण केलं, तर आपलंही आयुष्य जितकं भरकटलंय, ते न भरकटता रुळावरती येण्यास भगवंत आपल्याला मदत करेल. पण एकच गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगतो, अहंकार टाकावा लागेल. अहंकार कसा टाकणार? अहंकार म्हणजे काय? जोपर्यंत मला हे हवंय, हे महत्वाचं वाटतं की नाही, मला हे हवंय, मग बाकीच्यांच्या मनाचं मला काही पडलेलं नाही. मी जसं वागते तसं झालं पाहिजे. हे जोपर्यंत मनात स्फुरतंय, तोपर्यंत आपल्याकडून इतरांना त्रासच होत राहणार आहे. हा अहंकार जोपर्यंत आपण टाकत नाही, संसारातही नाही आणि परमार्थातही नाही, आपण कुठेही सुखी होऊ शकत नाही. म्हणून सख्य भक्तीसाठी सख्य भक्तीसाठी सगळ्यात आधी महत्वाचं, की मला काय वाटतं हे महत्वाचं नाही. भगवंताला काय अपेक्षित आहे हे महत्वाचं आहे. देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. समर्थ म्हणतात, की त्या भगवंताला प्रेमाने बांधा. जिथे प्रेम आहे, तिथे व्यवहार होऊ शकत नाही. जिथे व्यवहार आहे, तिथे प्रेमाला स्थान नाही. अगदी साधा सरळ हिशोब आहे हा. मला जेव्हा बघा, आता घरामध्ये एकत्र कुटुंब राहत असतं, नवरा असेल, बायको असेल. नवऱ्याला काय वाटतं, नवऱ्याला काय आवडतं, ते बायको नेहमी करण्याचा प्रयत्न करते की नाही. स्पेशली जेव्हा काही महत्त्वाचा दिवस आहे, नवऱ्याचा वाढदिवस आहे फॉर एक्झाम्पल, त्यावेळेला त्याला काय आवडतं याचा विचार पत्नीकडनं होतो की नाही. सेम उलटही झालंच पाहिजे, की पत्नीला काय आवडतं हे सुद्धा पतीकडून पालन झालं पाहिजे. ज्याप्रमाणे आई वडील म्हणून आम्हाला काय आवडतं हे मुलांनी करणं योग्य, त्याचप्रमाणे मुलालाही काय आवडतं त्याप्रमाणे आई वडिलांनी वागणं यथार्थ आहे. तरच प्रेम टिकतं. कधीही प्रेम एकाच बाजूने वाहू शकत नाही, त्याचा ओढा दोन्ही बाजूनी असावा लागतो. म्हणून भगवंताचं प्रेमही सतत आपल्याकडे वाहत आहे. मला सांगा, त्याने काय कमी केलंय आपल्यासाठी? भगवंतानी जे काही आपल्यासाठी केलंय ते प्रेमापोटीच केलेलं आहे. इतकं सुंदर शरीर दिलंय,
नाक दिलं इतकं छान इंद्रिय, जे कितीतरी सुवास त्या नाकाला समजतात. मेंदू दिला इतका छान, की दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्षी माझ्या आयुष्यात काय घडलं होतं, कसा मी पडलो होतो, काय झालं होतं, याचं स्मरण वयाच्या 50व्या वर्षीही होतं. हे किती म्हणजे माणसाची बुद्धी अल्प पडेल, इतकं भगवंताचं हे नियमन आणि नियंत्रण किती श्रेष्ठ आहे मला सांगा. डोळे, एकदा एक गोष्ट पाहिली, की ती पुन्हा नजरेसमोर आली, की आपल्याला ते आठवतं. कान, सुंदर, सुंदर जे गोष्टी आपल्या कानावरती पडतात, आपल्याला ते ऐकायचं नसतं. आपल्याला कोण दुसऱ्यांची निंदा आणि आपल्याबद्दल कोण काय बोलतं तेच ऐकायचं असतं. परंतु या गोष्टी जरा बाजूला ठेवल्या, तर भगवंताने दिलेलं हे सुंदर शरीर आहे. या शरीराला पोसण्यासाठी भगवंताने कितीतरी गोष्टी निर्माण केल्या. काय गरज होती त्याला? साधी कंदमुळं निर्माण केली असती आणि आयुष्यभर भगवंतानी मनुष्याला हीच बुद्धी दिली असती, की तुला एवढंच खायचंय. आपण जेव्हा जेवण करतो, जे स्वयंपाकामध्ये गृहिणी जेव्हा स्वयंपाक करतात, आपण कधी विचार करतो, की भगवंताचं किती प्रेम आहे आपल्यावर? किती प्रकारचे मसाले बनवलेले आहेत त्याने. मीठ हा तर एक वेगळाच पदार्थ आहे. किती प्रकारचे पक्वान्न आपल्याला बनवता येतात. दुधाचे कितीतरी पदार्थ तयार करता येतात. अनेक प्रकारची फळं त्याने निर्माण केलेली आहेत. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. म्हणजे आंबा हे एकच फळ घ्या. किती त्याच्यामध्ये गोडवा त्याने निर्माण केलाय. हे सगळं त्याने कोणासाठी निर्माण केलंय? सांगा मला. भगवंतानी हे सगळं कोणासाठी निर्माण केलंय? भगवंताला काही याच्यात स्वार्थ आहे? याच्यात काही स्वार्थ आहे त्याला? की हे मी एवढं निर्माण करतो म्हणून मला एवढे रिटर्न्स मिळालेच पाहिजेत. भगवंताचं प्रेम सदैव आपल्याकडे वाहत आहे. ही सगळी काही सृष्टी भगवंताने निर्माण केलेली आहे आणि मनुष्याला सांगितलंय, जा उपभोग घे तू ह्या सगळ्याचा. हे सगळं तुझ्यासाठी बनवलंय मी. इतर प्राणीमात्रांना ही बुद्धी आहे का बरं? की असं जेवण बनवावं, असं अन्न सिद्ध करावं, अशा पद्धतीने व्यवहार करावा, ही बुद्धी आहे का? त्यांची सहज प्रवृत्ती भगवंताने ठेवलेली आहे. ते त्या लिमिटमध्ये वागतात. परंतु मनुष्य जन्मावरती भगवंताचं विशेष प्रेम आहे. त्याच्यामध्ये तो काही रिटर्न मागतोय का? मला सांगा. इतकं सुंदर त्याने शरीर दिलंय. कबीर म्हणतात, एकदा कबीर रस्त्याने जात असतात आणि रस्त्याने जात असताना त्यांना एक घरातून चर्चा ऐकू येते. एक गृहिणी असते, की नवऱ्याने परगावी जाऊन आल्यानंतर तिच्यासाठी नथ विकत आणलेली असते. आपल्या पत्नीसाठी नथ विकत आणलेली असते. तर ती नथ नाकामध्ये घालून ती सगळ्यांना सांगत असते. कबीर तिकडनं जाताना ते ऐकतात. तर कबीरांचं एक वाक्य आहे त्याच्यावरती, "नथ दिया जिस यार ने, उसको स्मरे बारोबार." किती सुंदर वाक्य आहे. नथ दिया जिस यार ने, उसको स्मरे बारोबार. नाक दिया जिस यार ने, उसको तो भूल गई ये नार. नाकच दिलं नसतं, तर त्या नथीचा काही उपयोग होता? आम्हाला हे सगळं भगवंतानी फुकट दिलंय. एक तरी पैसा मागितलाय? काही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मागतो तो आपल्याकडे? पण आपल्याला हे फुकट मिळालंय. किंमत नाही आपल्याला. सगळ्या गोष्टी अमाप दिल्यात आणि घे, भरभरून घे. काही नाही असं नाही. शरीरामध्ये जरासं खट्ट झालं काही की मग आपलं तारांबळ उडते. पण जोपर्यंत शरीर सुदृढ आहे, किती वेळा परमेश्वराचं स्मरण करतो मला सांगा? सकाळी उठल्यानंतर, भगवंता, अरे एवढं सुंदर छान सुदृढ शरीर दिलंस रे, जेणेकरून मी आज उठून हातपाय, तू दिलेले हे हातपाय आज राबवून घरात 4 पैसे आणू शकतो. आज तुम्ही ऐकताय, किती जणांच्या मनात हा विचार येतो मला सांगा? किती जणांच्या मनात येतो? अरे भगवंता, आज तू ही बुद्धी दिली आहेस मला. बुद्धी दिलीच नसती काही चांगलं वाईट करण्याची, कळण्याची, तर काय व्यवहार केले असते मी? सांगा मला, काय व्यवहार केले असते? जर मला कळतच नसतं काही. बुद्धिहीन माणसाचं कसं असतं? काही कळतच नसतं ना त्याला. परंतु मला कळतंय, ही कोणाची प्रेरणा आहे, ही कोणाची कृपा आहे, हे कोणाचं प्रेम आहे? भगवंताचं नाहीये का? त्याचं प्रेम आपल्याकडे
निरंतर वाहतंय. तो कधीही आपल्याकडनं त्याच्या बदल्यात मोबदला मिळावा ही अपेक्षा करत नाही. पण आपण काय करतो? भगवंतानेच निर्माण केलेलं सगळं, ती फुलं घ्यायची, देवाला व्हायची, देवा एवढं कर रे बाबा. त्यानेच निर्माण केलेलं दूध, साखर त्याच्यासमोर वाटीमध्ये ठेवायचं, एवढं कर रे बाबा. त्यानेच निर्माण केलेले ह्या जगातले सगळे नारळ, हार, केळी त्याला वाहायची, एवढं माझ्यासाठी कर रे बाबा. तुम्ही काय देताय भगवंताला? जर तुम्ही भगवंताला बाह्य रूपानेच काही देत असाल, तर तुमचं असं काय दिलं तुम्ही भगवंताला की भगवंताने तुमच्यासाठी काही करावं? माझ्या बोलण्याचा प्रखरपणा समजून घ्या. आपण भगवंतासाठी काय करतो की भगवंताने आपल्यासाठी ती गोष्ट करावी? हे समजून घेण्यासारखं आहे. कारण भगवंताने आपल्याला जे दिले त्याच्यामधून भगवंत फक्त एकच गोष्ट मागतो, एकच गोष्ट त्याला अपेक्षित आहे. आणि तीच खरी ह्या जन्माच्या अध्यात्माच्या रहस्याची गोष्ट आहे, ती म्हणजे मन. भगवंताला जर काही अपेक्षित असेल तर त्याला फक्त मन अपेक्षित आहे आपलं. परंतु ते आपल्याला द्यायला जमतं का? आपण भगवंताला बाह्य रूपाने सगळ्या गोष्टी अर्पण करायला तयार आहोत, परंतु मन तेवढं आम्हाला काढायला सांगू नकोस. म्हणून सर्व संतांनी, श्रीकृष्णाने आधी भगवद्गीतेपासून अर्जुनाला जो बोध केलेला आहे, अगदी सारथी होण्यापासून जो बोध केलेला आहे, मी कुठून तुम्हाला हा संदर्भ सांगायला सुरुवात केली की अर्जुनाला जेव्हा सारथी होण्याचा उद्देश भगवंताने सांगितला, तुला मी भरकटू देणार नाही. भगवंतानी इतकी माया निर्माण केली, प्रेम त्याचं यथासांग वाहतंय. मग ज्याने आपल्यासाठी इतकं केलं त्याचे मनापासून आपण आभार नको का मानायला? संसारामध्ये आपल्यासाठी एवढूसं जर कोणी काही केलं तर त्यांचे आपण मनापासून आभार मानतो की नाही? मनापासून मानतो की नाही? जर कोणासाठी आपण काही केलं आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नताच जर दिसली नाही तर आपल्याला वाईट वाटेल की नाही? तसं भगवंतानी हे सगळं आपल्यासाठी केलेलं आहे. आपण प्रसन्न राहावं म्हणून हे सगळं त्याने आपल्यासाठी केलेलं आहे, याचे आपण मनापासून आभार मानले पाहिजेत. पण आपण मनापासून आभार मानतो का? आपण फक्त त्याच्यावर भार लादण्याचा प्रयत्न करतो. माझं हे कर, माझं ते कर, माझं हे कर, माझं हे पूर्ण होऊ दे. भगवंत तर सख्य भक्ती, सख्यपणे आपल्याला हात देण्यासाठी ते तयारच आहेत. परंतु आपण एक मित्रत्वाचा भाव निर्माण करावा असं काय म्हणून वागतो आहोत मला सांगा? भगवंताने अर्जुनाशी सख्य केलं. लक्षात घ्या, भगवंतानी अर्जुनाला मित्र मानलेलं आहे. अर्जुनाने तर भगवंताला नेहमी भगवंत म्हणूनच मानलेलं आहे. परंतु जसा, आता थोडंसं मी दुसऱ्या भागावरती येतो. मेन मला सांगायचं होतं की सख्य भक्तीमध्ये प्रेम पाहिजे. जसं भगवंत आपल्यावर प्रेम करतो, काही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट त्याच्यावरती तो अपेक्षित ठेवत नाही. फक्त एकच त्याची अपेक्षा आहे की जी सत्य अपेक्षा आहे की मन तुम्ही भगवंताच्या चरणी लावा. हे ज्याने दिले, आपण भगवंताला भगवंताचंच निर्माण केलेलं अर्पण करतो. हार, केळी, फळं, नारळ, फुलं हे त्यानेच निर्माण केलं. उद्या मीच एखादी गोष्ट ठेवली, तीच कोणीतरी येऊन मला दिली तर मी म्हणणार आहे मीच केले, तीच काय मला देतो? भगवंत असं कधी म्हणत नाही. कारण गीतेमध्ये भगवंतानी म्हटलेलं आहे, मला पाणी सुद्धा जो कोणी मनापासून अर्पण करेल ते मला प्रिय आहे. पान, फळ, फूल, अगदी पाणी सुद्धा गीतेत म्हटलंय भगवंतानी. पण भगवंताला त्याच्या मागे मन पाहिजे. पूजी मन हे करुनी सुमन. तेवढं मात्र आम्हाला जमत नाही आणि आम्हाला मात्र सख्य भक्तीची अपेक्षा आहे. आता दुसऱ्या मार्गावरती मी येतो. पहिला मार्ग
प्रेम, निष्काम प्रेम, आपल्याला जसं भगवंताने आपल्याला भरभरून दिलंय, शरीर दिलंय आणि अनेक प्रकारची फळं, फुलं आणि काय-काय म्हणून सांगू तुम्हाला निर्माण केलंय. तसं आपण सुद्धा भगवंतावर प्रेम करताना सगळं विसरून फक्त त्याच्या चरणी मन लावायचं. काहीही त्याच्याकडे मागण्याची गरज नाही. तो सर्वज्ञ आहे. ज्याने सृष्टी निर्माण केली त्याला सगळं कळतं, की कोणाला कोणत्या वेळी काय हवंय. आपण त्याच्याकडे अधीर होऊन काहीतरी मागणं म्हणजे त्याला काही कळत नाही असं आपण मानण्यासारखं आहे. सख्य भक्तीमध्ये प्रेम, प्रेमाचा ओलावा पाहिजे. प्रेम नसेल तिथे फक्त व्यवहार असेल, ती सख्य भक्ती होऊ शकत नाही. आता दुसरी गोष्ट अशी की सख्य भक्ती करताना भगवंतानी आपल्याला दिलंय, तो आपल्याकडे काही मागत नाही. तर दुसरी गोष्ट अशी, सख्य भक्तीचं एक वेगळं वर्णन असं, की बघा संसारामध्ये आपण ज्याला मित्र मानतो. बघा अगदी साधं संसारातलं उदाहरण देतो. संसारामध्ये आपण ज्याला मित्र मानतो, आपली अपेक्षा अशी असते, की त्याचा कोणत्याही बाजूने नुकसान होऊ नये, लॉस होऊ नये. ज्या मित्रत्वामध्ये, ज्या मैत्रीमध्ये जेलसी आहे, ती कसली मैत्री? ज्या मैत्रीमध्ये कन्व्हिनियन्स आहे, हां, की माझ्या सोयीनुसार गोष्टी करेन, त्याला मैत्री म्हणताच येणार नाही मुळातच. मग असा एखादा तरी आपला असतो, ज्याच्यापाशी आपलं अनंत सख्य असतं. मग त्याला काही झालं, की आपण पहिले धावून जातो. त्याला काही हवं असल्यास मदतीसाठी आपला हात नेहमी पुढे असतो. असतो की नाही? उलट अपेक्षा ही असते. ज्याला मी माझा परममित्र मानतो, त्याने माझ्यासाठी मदतीला वेळप्रसंगी कदाचित कधी-कधी अशीही अपेक्षा आपली असते, की मी न सांगताच त्याला कळावं. असते की नाही? असते की नाही आपली अपेक्षा? की मी न सांगताच त्याला कळलं पाहिजे, की मला काय हवंय. अशी आपली भावना एखाद्या मित्राकडून असते की नाही? की नाही ह्याला कळलं पाहिजे, ह्याला असं कसं कळत नाही? आज इतकी वर्ष आम्ही मित्र आहोत. इतकी वर्ष आज आमची मैत्री आहे. त्याला कसं कळत नाही? वाटतं की नाही आपल्याला? तसाच स्वभाव आपला भगवंताप्रतीही असला पाहिजे. जर भगवंत तुम्हाला मित्र मानतोय, तर भगवंताने तर तुमच्यासाठी सगळं काही केलेलं आहे. तुम्ही भगवंताला जर मित्र मानत असाल, तुम्ही भगवंताला जर मित्र मानत असाल, तर वेळोवेळी त्याची आठवण आपल्याला सदैव असली पाहिजे. आणि मी मगाशी काय म्हटलं, ज्या मैत्रीमध्ये जेलसी आहे, ज्या मैत्रीमध्ये सोयीनुसार कामं होत आहेत, ती मैत्री नाहीच. मैत्रीमध्ये स्वार्थच नसतो मुळी. अशी मैत्री जर आपल्याला भगवंताशी वागवायची असेल, तर सेम नियम लागू पडतो, की भगवंतावरती प्रेम करताना, सख्य भक्ती करताना जर तिथे सोयीनुसार कामचलाऊपणा असेल, तिथे जर स्वार्थ असेल, तर ती सख्य भक्ती नाहीच. सख्य भक्तीमध्ये मी-तूपणाचा लवलेशही नाहीये. मला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये. त्याला काय वाटतं हे महत्वाचं आहे. हे जोपर्यंत आपल्याला वागवायला जमत नाही, तोपर्यंत सख्य भक्तीचा गाभा आपल्याला कळणार नाही. मी काय तुम्हाला हे एक अर्धा तास सांगितलंय त्याचं नीट विवरण करून आपण पहा, पुन्हा एकदा ऐका. जिथे प्रेम आहे, तिथे व्यवहार होऊ शकत नाही. जिथे मैत्री आहे, तिथे सोयीनुसार गोष्टी होऊ शकत नाहीत. तो माझा मित्र आहे. त्याला काय हवंय हे मला कळतं. त्याला गरज आहे, मी मदतीला धावून जाणार. भगवंत सुद्धा आपल्या मदतीला धावून येतोच की. कितीही आपण कसेही वागलो त्याच्याशी, तरी तो एवढा निष्ठुर नाही. तो मदतीला धावून येतो. मग त्याने जर सतत माझ्या मदतीला धावून यावं, ही एकच अपेक्षा करायची का? प्रेम फक्त एकतर्फी असतं का सख्य भक्तीमध्ये? जसं त्याने माझ्या मदतीला सतत धावून यावं, ही जर आपली अपेक्षा असेल, तर आपण सुद्धा सतत त्याचं स्मरण करावं, ही अपेक्षा त्याने का ठेवू नये? भगवंतानी जर सख्य भक्तीसाठी हात पुढे केलेला आहे, अर्जुनाने पूर्ण त्याच्या जेव्हा कधी त्याने युद्ध केलेलं आहे, कुरुक्षेत्रावरचं आणि त्याच्या आधी सुद्धा भगवंताचं स्मरण, माधवाचं स्मरण, वासुदेवाचं स्मरण
सदैव त्याने केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा नाही जमलं त्याला, श्रीकृष्णाने त्याला तेव्हा तेव्हा तसंही सावध केलेलं आहे. परंतु सख्य भक्ती म्हणजे जसा मित्रांनी आपल्या खांद्यावरती हात ठेवावा आणि आपण निर्धास्त व्हावं, तसं भगवंतानी जर आपल्या खांद्यावरती, आपल्या मस्तकावरती हात ठेवावा असं आपल्याला जर वाटत असेल ना, तर त्याला आवडेल असं आपण वागायला नको का? मैत्री जेव्हा असते तेव्हा त्याला काय आवडतं हे आपण त्या पद्धतीने वागायला जातो की नाही? घरामध्ये सुद्धा मैत्री म्हणजे फक्त दोन वेगळी नाती समजू नका. पती पत्नीमध्ये सुद्धा मैत्रीचं नातं असू शकतं. मुलगा आणि आई वडील यांच्यातही मैत्रीचं नातं असू शकतं. मैत्रीच्या नात्याला काही बंधन नाहीये. मैत्री म्हणजे निखळ प्रेम. मैत्री म्हणजे जिथे स्वार्थाचा लवलेशही नाही. व्यवहार जिथे आला तिथे मैत्री संपली. सुदामा हा अतिशय गरीब घराण्यातला, परंतु 3 मुठी पोहे घेऊन तो द्वारकेच्या राणा श्रीकृष्णाला भेटायला गेला. त्या 3 मुठी पोहेच्या मोबदल्यामध्ये श्रीकृष्णाने अपार जन्माचं त्याचं असलेलं दुर्भाग्य पुसून टाकून त्याला राजा बनवलेलं आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. परंतु त्यासाठी भगवंताला आवडेल असं आपल्याला वागावं लागतं. उगाचच कोणी आपल्यासाठी काम करेल का मला सांगा? संसारामध्ये आपण जर कोणासाठी झिजलो नाही, उगाच कोणी आपल्यासाठी काम करेल? नाही करणार की नाही? रात्री 2 वाजता एकदम गरज पडली, तुम्ही कोणाला फोन कराल? सांगा मला. अचानक मध्यरात्री कशाची गरज पडली, तुम्ही कोणाला फोन कराल? जो तुमच्या सगळ्यात जास्त विश्वासातला आहे त्याला फोन कराल की नाही? की खात्री आहे की हा मदतीला धावून येईल. ती खात्री तुम्हाला का निर्माण झाली? सांगा मला. ती खात्री तुम्हाला का निर्माण झाली? की ह्यालाच फोन करेन, हा मदतीला धावून येईल. कारण तसं नातं वर्षानुवर्ष, वर्षानुवर्ष दृढ होत गेलं मैत्रीचं, की नाही हा येणार. तसंच असं वर्षानुवर्ष, वर्षानुवर्ष नातं दृढ जर आपण भगवंताशी केलं तर काही चिंतेला कारण आहे का सांगा मला तिथे? असं वर्षानुवर्ष, वर्षानुवर्ष असं प्रेमाचं नातं व्यवहाराचं नाही. प्रेमाचं नातं, निस्वार्थाचं नातं, नम्रतेचं नातं, निखळ मैत्रीचं नातं जर आपण भगवंताशी निर्माण केलं, तर आपल्यावर बिकट प्रसंग काय, तो बिकट प्रसंग येण्याच्या आधीच भगवंत उभा राहील. कारण आपल्याला संसारामध्ये निदान फोन करावा लागतो, तेव्हा दुसऱ्यांना कळतं, की आपल्याला काय हवंय, काय नकोय. भगवंताला तर फोनही करावा लागत नाही. भगवंताला तर आपल्यावरती काय येणार आहे पुढे हे आधीच कळतं, तो आधीच आपल्यासाठी रक्षणार्थ उभा राहतो. ज्याच्याकडे काही मागावं लागत नाही, ज्याच्याकडे काही सांगावं लागत नाही, ज्याच्यापुढे फक्त निवांत डोळे मिटून बसून फक्त एवढंच म्हणावं, की भगवंता तू फक्त माझ्याकडे कृपेने पहा. अनंत हस्ते देता कमलावराने, अरे मग किती घेशील तू या दोकराने. आम्ही मागतोच आमची झोळी आहे तेवढं. परमेश्वर ती झोळी भरून अनंत जन्माचं तुमचं पाप नाहीसं करून द्यायला बसलेलं आहे. परंतु आम्हाला ते नको. आम्हाला एवढूसच दे. आत्ता मला काय हवंय तेवढंच दे. पण आम्हाला बाकीची चिंता नाही. आम्हाला बाकीचं स्वारस्य नाही. अशाने भगवंत कसा वोळेल मला सांगा? सख्य भक्ती याचं रहस्य समजून घ्या. इतर भक्ती कळायला सोप्या आहेत. कारण त्याच्यामध्ये एक पायरी आपण खालती आहोत हा फरक लक्षात घ्या. श्रवण भक्तीमध्ये जो सांगणारा आहे तो वरच्या पायरीवर असतो, ऐकणारा खालच्या पायरीवर असलाच पाहिजे, तरच ते उत्तम श्रवण होऊ शकतं. आणि इतर सर्व भक्तींनाही हेच लागू आहे. दास्य भक्तीपर्यंत तिथे शास्त्र आहे, तिथे नियम आहेत, तिथे आदर आहे, तिथे वंदनीय गोष्ट आहे. परंतु सख्य भक्ती ही अशी भक्ती आहे ना, सांगू तुम्हाला,
की ह्या सगळ्या भक्ती पचवत पचवत माणूस ज्या वेळेला सख्य भक्तीपर्यंत पोहोचतो ना, मी तूपणाचा लवलेशच विरून जातो तिथे. भगवंत तुमचा हात धरून तुम्हाला त्याच्या पायरीवर आणून उभा करतो. हे सख्य भक्तीचं विशेष कौतुक आहे. मी तूपणाची झाली बोळवण, तिथे मी तू पण राहतच नाही. एकदा भगवंताने आपल्याला त्याच्याच पायरीवरती आणून उभं केल्यानंतर मला सांगा अजून काय पाहिजे आयुष्यात? काही पाहिजे आयुष्यात अजून? तुम्ही हा विचार करा. माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे, कळकळीची विनंती आहे. का दिलाय हा जन्म आपल्याला? हा नीट विचार करा. हात जोडून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. का दिलाय हा जन्म? काय मिळवायचंय ह्या जन्मामध्ये? काय अर्थ आहे ह्या जन्माचा? जर तुमच्या मनामध्ये हे उत्तर येत नसेल, की खरं तर हा जन्म भगवंतानी दिला आहे, तो ज्याच्या कृपेने मिळालेला आहे, त्याची कृपा अखंड माझ्यावर राहावी, यासाठी हे मन भगवंताच्याच प्रती अर्पण करून त्याच्या कृपादृष्टीने हा संसार चालवावा त्रयस्थपणे, असा जर विचार तुमच्या मनात येत नसेल, तर खरं तर आपल्याला अध्यात्म काहीच कळलेलं नाहीये. पुराण कीर्तन श्रवणाला जावं चांगली गोष्ट आहे. यज्ञ याग जप नेम करावेत, नामस्मरण घ्यावं. भगवंताचा मूळ स्वभाव असा आहे की तुला नकळत जरी तू माझ्यासाठी काही करत असशील तरी तू माझ्यासाठी चांगलाच आहेस. परंतु नकळत करण्यापेक्षा जर कळत असताना ती गोष्ट होत असेल तर भगवंताला विशेष आनंद आहे. कारण हा जन्म मिळाल्यानंतर आम्ही या जन्मात का आहोत याचं उत्तर फक्त उत्तम शिक्षण, उत्तम पैसा, उत्तम आरोग्य आणि उत्तम आलिशान गोष्टी जगण्यासाठीच जर तुमचं मन तडपडत असेल, धडपडत असेल, त्याच्या पलीकडे जाऊच शकत नसेल, तर या जन्माचं रहस्य आपल्याला नाही कळणार. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, या सगळ्या भक्तींचा मर्म सांगताना अहंकार टाकावा. मला काय वाटतं हे महत्वाचं नाही, कारण मला वाटतं संसार परिपूर्ण व्हावा, जो कधी होणारच नाही. संसार परिपूर्ण होऊ शकत नाही. परंतु हा संसार जर आपण भगवंताच्या पायी वाहिला, तर निश्चिंतपणे आपल्याला तो संसार योगक्षेम वहाम्यहम म्हटलेलंच आहे ना भगवंतानी गीतेमध्ये. जो माझ्यावरती परिपूर्ण भार टाकतो, गेल्या ऑडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, जोपर्यंत द्रौपदीने आपली शक्ती पणाला लावलेली भगवंतानी वाट पाहिलेली आहे. थांब जरा, ती अजून प्रयत्न करते. ज्या वेळेला द्रौपदीने दोन्ही हात वर करून भगवंताचं स्मरण केलं, क्षणाचाही विलंब भगवंतानी लावलेला नाहीये मदतीला धावून येताना. हा विश्वास ज्या भक्तीमध्ये आहे की नाही, ती खरी भक्ती. सख्य भक्तीमध्ये, सख्य भक्ती ही भक्तीची सर्वोत्तम पायरी आहे. म्हणजे इथे भक्त आणि देव एकरूप होऊन जातात. ज्या पहिल्या 7 पायऱ्यांमध्ये भक्त वेगळा आणि देव वेगळा हे दिसून येतं, ते भक्त आणि देव हे एकरूप होण्याची जी क्रिया आहे ना, ती खरी सख्य भक्तीमध्ये दिसून येते आपल्याला. मी तूपणा नाहीच तिथे. आणि तो जर आपण वागवायला सुरुवात केली, तर सख्य भक्तीचा परिचय आपल्याला भगवंताकडून आल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री मी देतो तुम्हाला. आपल्याला वाटतं की हा पदाधिकारी आहे एखाद्या ठिकाणचा, तो माझा मित्र आहे. किती आनंद होतो की नाही आपल्याला? "हे तू माहिती आहे का? तो तिकडे बोड्या पोस्टवर आहे ना, अरे मित्र आहे आपला." परंतु ह्या जगाचं नियंत्रण ज्याच्या हातात आहे, असा जर भगवंत, त्यानेच आपल्याला मैत्रीचा हात दिला आणि तो आपला मित्रच झाला, तर काही उरतं का मग इथे अजून काही कष्टदायक मागायचं? काही उरतं? काही उरतच नाही. समजून घ्या मला तुम्हाला काय सांगायचंय. भगवंताशी मैत्री करणं म्हणजे वाटेल तसं वागणं नव्हे. भगवंताशी मैत्री करणं म्हणजे त्याला आवडेल असं वागणं. आणि भगवंतानी आपल्याला मैत्रीचा दर्जा दिला पाहिजे असं वागणं हे अपेक्षित आहे. हे सख्य भक्तीचं मूळ आहे. हे असं आपल्याकडनं व्हावं. निदान अंशतः का होईना आपण एवढं तरी वागवण्याचा प्रयत्न करूया, की मला काय वाटतं हे महत्त्वाचं नसून भगवंतानी काय सांगितलंय, मग भगवंतानी काय सांगितलंय, मग त्यासाठी गीता अभ्यासूया.
भगवद्गीता अभ्यासील, त्यात भगवंताला काय अपेक्षित आहे ते अर्जुनाला सांगितलंय. अर्जुनच बनूया ना आपण सगळे. आपण स्वतःमधल्या अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करूया. कारण अर्जुन जसा विषादाने ग्रस्त झाला, मोहाने ग्रस्त झाला आणि घाबरून गेला, तसे आपणही या संसारामध्ये माणसांमुळे, व्यक्तींमुळे, वस्तूंमुळे ग्रासलेलो आहोत मोहाने, घाबरलेलो आहोत, व्यथित झालेलो आहोत, विषाद प्राप्त झालेला आहे. मग आपल्या आतमधल्या अर्जुनालाही ती गीता सांगू शकत नाही का आपण? जे भगवंतांनी द्वापार युगात कुरुक्षेत्रावर सांगितलं, ते आज कलियुगातील 21व्या शतकातही तसंच तंतोतंत जुळतं. ही भगवंताची लीला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे द्वापार युगात सांगितलेलं आजही तेवढ्याच पद्धतीने सिद्ध होतं. अनेक संतांचे अवतार झाले, फक्त धर्मरक्षणार्थ झालेले आहेत. या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेऊया, म्हणजे आपल्या असं लक्षात येईल, की संसार किती व्यापक आहे आणि आपण जो तुटपुंजा संसार पूर्ण करण्याची धडपड करतो, ते किती नीरस आहे हे कळून येईल आपल्याला. तर असं सख्य भक्तीचं विवेचन आपल्यापर्यंत मला जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने पोहोचावं, ही भगवंताच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि अंशतः आपण भगवंताला काय अपेक्षित आहे, तसं वागण्याचा प्रयत्न करूया. त्यात भगवंताला आनंद आहे. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.